नेहमीच असतात. तर असाच एक अनुभव आहे एका ताईंचा, तोच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करून जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर अगदी घरची परिस्थिती त्या ताईंची खूपच गरीब होती. गरिबीचं जीणं म्हणजे काय असतं हे आपल्याला तरी माहीतच आहे. तर आजचा हा अनुभव त्याच ताईंच्या शब्दातून मी तुम्हाला सांगणार आहे. माझी घरची परिस्थिती खूपच गरिबी होती. गरिबीचे जीवन. मिस्टर सतत आजारी असायचे. मुलांची शिक्षणाची फी भरण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नसायचे. अशाच वेळी काय करावं काही सुचत नव्हतं. मनावंसं कोणी कामही देत नव्हतं. अगदी भाड्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो. घर भाडं असायचं. मुलांच्या शिक्षणाची फी भरावी लागायची. मिस्टरांचं आजारपण असायचं. एवढे पैसे मी कुठून आणणार ह्या परिस्थितीमध्ये, ह्या टेन्शनमध्ये मी सतत असायची. तर एक दिवशी असं काही झालं की माझ्या मावस बहिणीचा मला कॉल आला. तर तिने माझी जी परिस्थिती आहे ती विचारल्यानंतर मी तिला सगळं काही सांगितलं. तिने मला इकडे येण्यासाठी सांगितलं. तर एका दिवसासाठी मी एस-टीमधून रात्रीचा प्रवास करत होते. अचानक असं काही झालं की एस-टी मध्येच बंद पडली की काही केला चालूच होईना. अगदी साईडला सगळं जंगल होतं. अचानक भीती मनामध्ये धास्तावू लागली. काय करावं हे शब्दच कळत नव्हते. एवढ्या अंधारामध्ये एस-टी तर चालू होईना. प्रवास सगळे ताटकळलेले होते. ड्रायव्हरांनी सांगितले होते कमीत कमी एस-टी चालू होण्यासाठी 1 तास लागेल, टायर पंक्चर झालेले आहे. अशा वेळी काय करावं काय कळेना. मी स्वामी भक्त होते, त्यामुळे मी स्वामींचं नामस्मरण करत होते. स्वामींना एकच विनंती करत होते. माझ्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणी आहेत आणि आज माझं खूप असं महत्त्वाचं काम आहे आणि मला तिथंपर्यंत जाणं खूपच महत्त्वाचं आहे. तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढा असं मी स्वामींना विनंती केली. स्वामींचं नामस्मरण माझ्या मनामध्ये चालूच होतं. अचानक असं काही झालं की 1 तास जे ड्रायव्हरने सांगितलेलं होतं की गाडी चालू व्हायला लागणार तेच 10 मिनिटामध्ये चालू झाली. असं काही स्वामींनी अनुभवातून हा चमत्कार दिला की स्वामी आपल्या पाठीशी असतात हे आपल्याला माहीत नसतं. स्वामींनी मला तिथंपर्यंत पोचवलं नीट आणि मला माझ्या मावस बहिणीने चांगलं कामाची ऑफर सांगितली. ते मी ऑफर घेऊन पुन्हा गावी निघण्यासाठी निघाले. मला त्या कामाचा खूप असा फायदा झाला. आज मी माझं स्वतःचं घर घेतलं. मुलांच्या शिक्षणाची फीही भरू लागले आणि माझ्या मिस्टराच्या आजारपण जे होतं त्याचे मी पैसेही भरू लागले आणि माझे मिस्टरही आजारातून मुक्त झाले. हे सगळं शक्य झालं ते स्वामी महाराजांमुळे. स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असतात. फक्त स्वामींवरती आपला विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. स्वामींचं नामस्मरण तर मी खूपच करत होते. स्वामीचरित्राचं पुस्तक वाचत होते. पण माझ्यावरची संकटं काही संपत नव्हते. अडचणी त्याआधी निर्माण होत होत्या. त्यातही स्वामी महाराज स्वतः मार्ग काढत होते. कुठेही काहीही चूक झाली तर स्वामी त्या चुकातूनही मार्ग काढण्यासाठी मला साथ देत होते. स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात. माझ्या घरची परिस्थिती खूप अशी छान सुधारली. जे काही झालं ते स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळेच झालं. अगदी छोटासा अनुभव ताईंचा होता, पण खूप काही सांगून गेला. खरंच बघा, स्वामी महाराज आपल्या पाठीशी नेहमी असतात. फक्त आपल्याला त्याची प्रचिती येणं खूप महत्त्वाचे असते. एकदा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करून तर बघा. ज्या वेळेला तुम्हाला मोठी अशी अडचण येईल त्यावेळेला फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. स्वामी तुमच्यावरती कधीही कुठलंही संकट येऊ देणार नाहीत. पण जरी आलं तर त्यातून मार्गही स्वामीच काढतील. कारण एखादं संकट जेव्हा येतं त्यावेळेला स्वामी महाराज स्वतः तिथे उभे राहिलेले असतात. फक्त आपल्याला माहीत नसतं. एवढी मोठी ख्याती महाराजांची आहे. एवढी बऱ्याच ताईंना, दादांना प्रचितीही आलेली आहेत. महाराजांनी अनुभवही दिलेले आहेत. बघा, एखाद्या घरामध्ये एखाद्या ताई खूप छान अशा सेवा करत असतात. सेवा करत असल्यामुळे त्यांना महाराजांनी इतका छान असा अनुभव दिलेला आहे. बघा, अगदी महाराजांची छबी म्हणजे सावलीसुद्धा महाराजांनी भितळावरती पाडलेली आहे.
अगदी दिवाच्या फुलामध्ये वात असं बळूनशिना तयार होऊन स्वामींनी तिथंही आशीर्वाद दिलेला आहे. बघा, कुठेही एखादी आपण ज्या वेळेला स्वयंपाक वगैरे करतो आणि जर आपण कट्टर स्वामी भक्त असो तर बघा, स्वामी महाराजांचं चित्र जर चपातीवर उमगतं. तुम्ही एकदा स्वामी समर्थांचे जे महाराज आहेत आपले, त्यांची सेवा एकदा करून तर बघा. जेवढे तुम्ही कट्टर सेवेकरी व्हाल तेवढे तुम्हाला स्वामी महाराज अनुभव देतील. आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे म्हणजे तुमच्या आयुष्यातही खूप काही चांगलं असं घडणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडणार आहेत. कारण सहजासहजी अशी व्हिडिओ कुणाच्याही समोर जात नाही. ज्याच्या आयुष्यात बदल घडायचा आहे, स्वामी महाराजांनाही माहीत आहे की हा माझा सेवेकरी होऊ शकतो, त्याच्यापर्यंतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त जातो. तर हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. मग असे छोटे मोठे अनुभव बऱ्याच ताईंना दादांना आलेले असतात. आता आपण जेव्हा केंद्रामध्ये जातो तेव्हा खूप छान असे अनुभव ऐकायला मिळतात. तर ते केव्हा, तर आपण जेव्हा केंद्रामध्ये जाऊ तेव्हा. आणि आपल्या आयुष्यामध्ये फरक जेव्हा बदल कधी पडेल, ज्यावेळेला आपण स्वामी सेवेला लागू तेव्हा. एकदा तुम्ही स्वामींच्या सेवेला लागून तरी बघा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आधी जरा कंटाळल्यावानी होतं, पण एकदा का आपण स्वामींची सेवा करायला लागलो की आपण कधी मग्न होऊन त्यामध्ये जातो हे आपल्यालाही कळत नाही. छोटे छोटे अनुभव असतात पण खूप काही देऊन जातात. एकदा स्वामींवरती तुम्हीही विश्वास ठेवून बघा. तुमचं काही दुःख असेल, तुमच्यावरती काही संकट असेल, तुमचे काही कामे होत नसतील, बऱ्याच जणांच्या बऱ्याच अडचणी असतात, ते स्वामींना एकदा सांगून बघा आणि स्वामींची मनापासून तुम्ही सेवा करून बघा. स्वामी त्याचं फळ तुम्हाला नक्की देतील. कशाच्या रूपातून देत असतात, फक्त आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात. कारण आपले स्वामी महाराज म्हणजे ब्रह्मांडाचे नायक आहेत. कुठलीही गोष्ट स्वामी महाराजांशिवाय होत नाही. कारण त्यांच्यावरचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. आपण महाराजांवरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी असंही होऊन जातं की महाराज आपली परीक्षा घेत असतात. आपण किती कट्टर आहोत की प्रत्येक परीक्षेत पास होऊ शकतो हे स्वामी महाराज बघत असतात. बघा, ज्या वेळेला आपण स्वामी सेवेत लागतो त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला एखादी जी अडचण आहे ती आपल्या समोर उद्भवते, तर ती सहजासहजी होत नाही. महाराजांनी ती उद्भवून आणलेली असते. कारण माझा हा जो भक्त आहे तो किती मनापासून सेवा करतो आहे आणि आलेल्या संकटाला तो कशा पद्धतीनं तोंड देतो आहे हे स्वामी महाराजांना आपल्या परीक्षा आपली घ्यायची असते. आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास होणं तितकंच गरजेचं आहे. देवाला दोष देऊन चालत नसतो किंवा महाराजांनाही दोष देऊन चालत नसतो. कारण महाराज आपल्या भक्ताला कट्टर बनवत असतात की माझा भक्त कुठलाही संकट अगदी चुटकीसर पार पाडू शकला पाहिजे असं. त्यामुळे ते संकट निर्माण करत असतात. त्यामुळे आपण फक्त संकटाशी सामना करणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्वामींवरचा विश्वास कमी न होऊ देणं ही खूप महत्त्वाचं आहे. जेवढे तुम्ही स्वामी महाराजांची सेवा जास्तीत जास्त कराल तितकं तुमच्या आयुष्यात अगदी चांगलं घडत जाईल. बरेच तुमच्या आसपासचे स्वामी सेवेकरी ताई किंवा दादा असतील, त्यांनाही छोटे मोठे अनुभव विचारून बघा. ते त्यांच्या आयुष्यातले छोटे मोठे अनुभव सांगतील. त्यांची पहिली परिस्थिती कशी होती आणि स्वामी सेवेत आल्यानंतर त्यांची परिस्थिती काय झाली आहे हे तुम्हाला नक्कीच सांगतील. फक्त आपला विश्वास असणं खूप महत्त्वाचं असते. काय करा तर विश्वास करा असतो आयुष्यामध्ये. एकदा स्वामी महाराजांवरती विश्वास तुम्ही ठेवून बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत पोचवा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.